नमस्कार. आज आपण एका अशा मूलभूत हक्काविषयी जाणून घेणार आहोत जो आपल्या देशातील काही सर्वात प्रसिद्ध धार्मिक संस्थांशी थेट संबंधित आहे. कधी विचार केलाय की शिर्डीचं साईबाबा संस्थान असो किंवा तिरुपतीचं बालाजी देवस्थानम, ह्या एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या संस्थांच्या दैनंदिन कारभारात सरकार खरंच ढवळाढवळ करू शकतं का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ह्याचं उत्तर आहे फक्त एका शब्दात, नाही. पण असं का? या एका नाही मागे नक्की दडलंय काय? ह्या सगळ्याचं उत्तर दडलंय आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 26 मध्ये. हो, हाच तो अनुच्छेद आहे जो ह्या संस्थांना त्यांचं स्वातंत्र्य देतो. चला ह्याला जरा जवळून समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे कलम म्हणजे प्रत्येक धार्मिक गटासाठी जणू एक संरक्षण कवचच आहे. या कलमामुळेच त्यांना स्वतःच्या धार्मिक आणि सेवाभावी संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचा हक्क मिळतो. पण थांबा, हा हक्क नेमका कोणाला मिळतो? इथे एक शब्द महत्त्वाचा आहे, धार्मिक पंथ. म्हणजे काय? तर असा कोणताही धार्मिक गट किंवा संप्रदाय ज्यांची श्रद्धा आणि संघटना एकसारखी आहे. हा हक्क अशाच गटांना दिला जातो. ठीक आहे, मग हे हक्क नक्की आहेत तरी कोणते? यामध्ये 3 मुख्य गोष्टी येतात. एक, तुम्ही तुमच्या धर्मासाठी किंवा समाजसेवेसाठी संस्था सुरू करू शकता आणि त्या सांभाळू शकता. 2, तुमच्या धार्मिक गोष्टीत स्वतःचा निर्णय घेऊ शकता, म्हणजे व्यवस्थापन पाहू शकता. आणि 3, महत्त्वाचं म्हणजे या संस्थांच्या नावावर जमीन किंवा इतर मालमत्ता घेऊ शकता आणि ती सांभाळूही शकता. अच्छा, म्हणजे इतके अधिकार. मग याला काही मर्यादा आहेत की नाही? की हा हक्क अगदी अमर्याद आहे? नाही, तसं अजिबात नाही. हा हक्क अमर्याद नाहीये. प्रत्येक मूलभूत हक्काप्रमाणेच यावरही काही बंधनं आहेत. बघा, हे तराजूच्या 2 पारड्यांसारखं आहे. एका पारड्यात आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, तर दुसऱ्या पारड्यात आहेत सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य. म्हणजे काय? तर तुमच्या धार्मिक स्वातंत्र्यामुळे समाजाच्या शांततेला, आरोग्याला किंवा नैतिकतेला धोका पोचता कामा नये. जर तसं झालं तर सरकार नक्कीच हस्तक्षेप करू शकतं. हाच तो महत्त्वाचा बॅलन्स आहे. आणि या कलमाची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहिती आहे? ती म्हणजे हा हक्क सगळ्यांसाठी आहे. अगदी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, भारतातल्या अगदी प्रत्येक धार्मिक पंथाला हा हक्क समान रीतीने मिळतो. आपलं संविधान इथे कोणामध्येही भेदभाव करत नाही. हेच तर आपल्या धर्मनिरपेक्षतेचं खरं सौंदर्य आहे. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला ज्या संस्थांबद्दल बोललो, मग ते तिरुपती देवस्थानम असो, शिर्डीचं साईबाबा संस्थान असो किंवा मुंबईतला हाजी अली दर्गा ट्रस्ट, ह्या सगळ्यांना आपापल्या परंपरेनुसार कारभार करण्याचं जे स्वातंत्र्य मिळतं त्याचा आधारस्तंभ आहे अनुच्छेद 26. आता जाता जाता एक विचार करूया की हा एकच अनुच्छेद, फक्त एक कलम, भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावतो, नाही का?